इतिहासामध्ये अशा अनेक घटना आहेत ज्याची साक्ष देणारी ठिकाणं आजही अस्तित्वात आहेत। असंच कुरुक्षेत्रावर कृष्ण अर्जुनाच्या अजरामर संवादाचं अर्थात गीतोपदेशाचं साक्षीदार असलेलं एक ठिकाण आहे। नेमकं कुठे आहे हे ठिकाण पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असं म्हणत कर्माचं महत्त्व साऱ्या विश्वाला पटवून देणारा कर्मयोगी योगेश्वर अर्थात श्रीकृष्ण। याच श्रीकृष्णानं अर्जुनाला गीतेच्या रूपानं जीवनाचं सार सांगितलं। याच घटनेच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ताज्या आहेत। कृष्ण आणि अर्जुनाचा हा अमर संवाद हरियाणातल्या ज्योतिसर नावाच्या ठिकाणी घडला। तिथल्या एका मोठ्या वटवृक्षाखाली रथाचं सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हा गीतोपदेश केला। मैं कभी न समाप्त होने वाला समय हूं, मैं चहुमुखी सृष्टा हूं। बघूया कसं आहे हे परमपूज्य तीर्थस्थळ। या तीर्थस्थळी श्रीकृष्णाचं मंदिर आहे। कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाचा साक्षीदार असणारा वटवृक्षही आहे। धरोहर म्युझियम, कुरुक्षेत्र पॅनोरामा अँड सायन्स सेंटर, श्रीकृष्ण म्युझियम आहे। गीतोपदेशाच्या ठिकाणी रथात बसून अर्जुनाला उपदेश करणाऱ्या श्रीकृष्णाची संगमरवरी मूर्तीही पाहायला मिळते। मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते। कुरुक्षेत्रावर ज्योतिसर तीर्थस्थळी विविध कार्यक्रमांची रेलचेलही या दिवशी इथं असते। ज्योती म्हणजे प्रकाश किंवा ज्ञान आणि सार म्हणजे गाभा अर्थात ज्ञानाचा गाभा, म्हणूनच ते ज्योतिसर। याप्रमाणे या ठिकाणाचा महिमा जाणल्यावर यात ज्ञानाचा सर्वार्थानं अर्थ दडलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। गार्गी गोरेगावकर, पुढारी न्यूज।